नमस्कार, मी साईराज. स्वागत करत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती कोकणी साई ब्लॉगर. आज चाललो आहे आम्ही गणपतीपुळ्याला. तर बघूया आमचा पुढचा प्रवास. आता आम्ही आलो गणपतीपुळ्याच्या मेन गेटवरती आता आहे. इथून सरळ मंदिराकडे जायचं आणि हा मार्ग बीचकडे जातो. हे आहे गणपतीपुळा मंदिर. आतमध्ये शूटिंग करायला भेटते नाही, कारण आतमध्ये आरती चालू होती, म्हणून आपण बाहेरूनच मंदिर दाखवतोय. तर बघू शकता मंदिरातून आम्ही बीचवरती आलो आहे. तर बघू शकता तुम्ही बीचवरती खूप पब्लिक आहे आणि इथं खूप साऱ्या राईडसुद्धा आहेत. तुम्ही जर आलात तर इथं एन्जॉय करू शकता, राईड घेऊ शकता आणि फोटोसुद्धा काढू शकता. इथे फोटोग्राफरसुद्धा अवेलेबल आहे तिथे. मंदिराच्या बाहेर खूप स्टॉल आहे जिथे तुम्ही खरेदी करू शकता आणि आम्ही इथे थोडीशी खरेदी केली आणि नंतर पुढे निघालो आरेवारे बीचकडे. आता आम्ही आलो आहे आरेवारे बीचवरती. बघू शकता आपल्याला समोर जे दिसतंय तेच आरेवारे बीच आहे. किती सुंदर दृश्य आहे. एकदा तरी नक्की विजिट करा या स्पॉटला, खूप भारी वाटतं. बघू शकता किती स्वच्छ आणि निर्मळ पाणी आहे. खूप भारी वाटतं, इथूनच खूप भारी वाटतं आहे. मला तर उत्सुकता लागली मी कधी बीचवरती जातो याची. तर या भेटूया बीचवरती. तर बघू शकता तुम्ही बीच किती सुंदर आणि स्वच्छ बीच आहे. इथलं पाणीसुद्धा खूप भारी आहे. अरेवारे बीचवरून आम्ही रत्नदुर्गावर जात होतो. तर जाताना आम्हाला मध्ये मत्स्यालय लागलं. मग आम्ही तिथे थांबून ना खूप सारे मासे बघितले. एन्जॉय तर खूप मासे आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. शंख बघण्यासारखे आहेत, शिंपल्यांनी बनवलेल्या मूर्त्या आहेत, ते सुद्धा बघू शकता तुम्ही. मोठे मासे आहेत, देवमाशाचा मोठा सापळा आहे इथे. अनेक प्रकारचे मासे आहेत तिथे, तुम्ही बघू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर तुम्ही कधी आलात तर इकडं नक्की विजिट करा आणि येथील वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघा आणि एन्जॉय करा. इथून आम्ही आता निघाले रत्नदुर्गावरती. रत्नदुर्ग किल्ल्यावरती. हा किल्ल्याचा महादरवाजा आहे आणि किल्ल्याच्या महादरवाजाच्या इथेच त्यांनी माहिती दिली आहे. ती माहिती वाचून आम्ही गडावरती निघालो. वरती जाता पहिलं श्रीदेवी भगवती देवीचं मंदिर लागतं, जे वरती चढून आल्यावरती समोरच आहे. मंदिराची बांधणी एकदम सुंदर अशी आहे. त्या रत्नदुर्ग किल्ल्यावरती रत्नदुर्ग किल्ला पाहिल्यानंतर तुम्ही खाली उतरून आल्यानंतर ना रत्नदुर्ग शिवदृष्टी म्हणून तुम्हाला एक यांनी केलेलं छोटंसं उपक्रम तुम्हाला दिसून येईल, ज्यामध्ये शिवाजी महाराजांची तुम्हाला प्रतिमा दिसेल, अनेक किल्ले दिसतील, परत अशा अनेक प्रकारच्या स्टॅच्यूज बघायला मिळतील. हा आहे रत्नदुर्गवरील शिवसृष्टीचा महादरवाजा. इथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप भारी वाटेल. जसं मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे इथे खूप किल्ले आहेत, शिवप्रतिमा आहे, परत फोटो व्ह्यूज आहेत. बघू शकता तुम्ही किती सगळं भारी आहे ते. महादरवाजा बघू शकता तुम्ही, त्याची बांधणी खूप अप्रतिम आहे. म्हणजे तुम्हाला शिवकालीन असं वाटतं. समोर जो दिसत आहे तोच रत्नदुर्ग किल्ला आहे. अनेक किल्ल्याची आणि प्रतिमा केल्या आहेत. जसं की हा किल्ला बघू शकता तुम्ही, पाण्यातला किल्ला आहे, परंतु या किल्ल्याचं नाव मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच सांगा. हुबेहूब किल्ल्याची बांधणी केली आहे, बघू शकता तुम्ही.
इथून वरती चालत गेल्यावरती आपल्याला शिवप्रतिमा दिसते. खूप मोठी अशी प्रतिमा आहे. काम अजून अर्धवटच आहे, पण खूप भारी वाटते इथे पाहून. तुम्ही पण या, नक्की विजिट करा आणि हा प्लेस बघा. रत्नदुर्ग पाहिल्यानंतर आम्ही आलो मांडवी बीचवरती. हा आमचा शेवटचा स्पॉट आहे. इथे सनसेट पाहिला आणि आम्ही निघालो. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.